महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेचा 44वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। कासेगाव येथील नामांकित शिक्षण संस्था संचलित बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेचा 44वा वर्धापन दिन व राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मार्च 2026 इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। मान्यवरांची प्रमुख उपस्थिती। या कार्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे विद्यमान शिक्षणाधिकारी माननीय श्री सचिन जगताप साहेब आणि एकनाथ स्वाभिमानी सेनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर बाबूसाहेब अडसूळ सर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दिलीपराव चौगुले हे होते। व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मण काका ढेकळे, सचिव श्री सच्चिदानंद चौगुले, कासेगावचे सरपंच श्री यशपाल वाडकर, सोसायटी चेअरमन शंकरदादा यनगुरे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रामप्पा चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे मान्य शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री काशीनाथ जंगलगी सर या प्रशालेचे वार्षिक प्रगती अहवाल वाचन करून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीस आढावा उपस्थिती समोर मांडले। या सोहळ्याला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश महानूर सर, श्री शेंडगे सर, श्री शशिकांत तोळुनुरे सर, श्री धावणे सर, श्री मसरे सर, श्री अनिल मागाडे सर, श्री शिवलिंग अचलारे सर यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक वर्ग, माजी विद्यार्थी आणि कासेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट व नेटके सूत्रसंचालन श्री सिद्धारूढ साळुंके सर यांनी केले। उपस्थितांचे आभार श्री हरुण तांबोळी सर यांनी मानले। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।